हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल। काल गाणगापूरवरनं पालखी दत्त महाराजांची अक्कलकोटला आली आहे आणि आज आपण जाणार आहे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण स्वामी समर्थांचे दर्शन होईल। तर सध्या आम्ही इकडे थांबलोय वटवृक्ष स्वामी भक्त निवास, आणि तिकडून काय मंदिर जास्त लांब नाही, 10 मिनिटं लागतात चालत जायला। तुम्हाला जर मंदिराच्या जवळ पाहिजे असेल तर तिकडे पण स्वामी समर्थांचं भक्त निवास आहे, म्हणजे ते मंदिरवाल्यांचंच आहे। तर तिकडे पण तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून घेऊ शकतात आणि ते एकदमच जवळ आहे, म्हणजे तिथून 2 मिनिटं पण लागतील। आता आम्ही आलोय मंदिराच्या जवळ आणि स्टॉल पण बघा, इथे मार्केट किती जास्त आहे। ते सगळी सामान वगैरे तुम्हाला जे पाहिजे असेल तुम्ही इथून घेऊ शकता। बरेचशी दुकानं आहेत इकडे आणि आता एवढी गर्दी पण नाही। आज जाऊन बघूया किती गर्दी भेटते का आपल्याला। तर तुम्हाला पण फोटो प्रसाद वगैरे असं काय घ्यायचं असेल तर ते इकडे भेटेल। आपण आता जाऊया दर्शन घ्यायला स्वामी समर्थ महाराजांचे, आणि आतमध्ये तर लाईन नाही जास्त, तर आपलं दर्शन लवकरच होईल असं वाटतंय, कारण पूर्ण खाली आहे बघा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमचं पण माझ्यासोबतच दर्शन होईल स्वामी समर्थ महाराजांचे। आणि आता थोड्या वेळाने आरती पण असेल इकडे, तर बघूया आपल्याला आता किती वेळ लागतो इथे जायला दर्शन घ्यायला। खूप छान असं डेकोरेशन पण केलंय, सगळं ग्रीन लाईट केली इकडे। आणि फायनली आता आपण आलोय, आपण आता दर्शन घेऊया पटापट, कारण इथं लाईन पण नाही जास्त, थोडीशी लाईन आहेच नाही म्हणजे। आणि TV मध्ये पण तुम्हाला दर्शन होत असेल स्वामी समर्थांचे। तर फायनली आपल्याला आता दर्शन भेटलंय स्वामी समर्थांचं, आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असेल हे वटवृक्षाचं झाड आहे। तर इकडे एक छोटंसं मंदिर आहे झाडाच्या इथेच, तर तिकडे घंटांचा आवाज येतो, पण आता जवळ सोडत नाही। आपण पहिला जवळून डोकं टेकून पाया पडायला भेटायचं, पण आता लांबूनच पाया पडायला लागतं। सतत तिकडे घंटानाद होत असतो त्या छोट्याशा मंदिरामध्ये। आणि आता आपण दुसरीकडे पण दर्शन घेऊया। तर हे पण सगळं स्वामी समर्थ महाराजांचंच आहे, त्यांचे कपडे वगैरे पण व्हिडिओमध्ये दाखवतो मी तुम्हाला। तर इथेच त्यांचे असे कपडे ठेवले आहेत, आता व्हिडिओमध्ये पण दिसेल तुम्हाला, लेफ्ट साईडला ठेवलेलं। तर आपलं आता दर्शन घेऊन झालं आणि आम्ही बाहेर आलोय आता जरा। तर हे 2 गाड्या जे आहेत ते लता मंगेशकरचे आहेत, आणि हा रथ पण ठेवला इथे। आणि लेफ्ट साईडला स्वामी समर्थांची मूर्ती पण आहे मोठी, तर ती पण मी तुम्हाला दाखवतो आता। तर ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला स्वामी समर्थांची मूर्ती आहे, ती बघा। खूप मोठी मूर्ती बनवली आहे इथे स्वामी समर्थांची। आणि गाईज, तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर पुढचे ब्लॉग पण नक्की पहा, आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये।